आपला आवाज कोकण 24 तास। लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीने पर्यावरण, आरोग्य आणि सुरक्षेला प्राथमिकता दिली असल्याची माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक पाटील यांनी दिली आहे। जे 3-4 महिन्यापासून आपण बघतोय की प्रसार माध्यमांमध्ये वेगवेगळ्या व्हिडिओज थ्रू म्हणा, न्यूजपेपर थ्रू म्हणा, जे मीडिया आहेत त्याच्यात जो संभ्रम लक्ष्मी आणि PFAS बद्दल निर्माण केला जातोय किंवा जे काही चुकीच्या माहिती सुद्धा पसार होत आहेत, तर त्याला थांबवण्यासाठी किंवा त्याला स्पष्टीकरण देण्यासाठी आम्ही प्रेस रिलीज पहिले केली होती। त्यानंतर जेवढ्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज वगैरेने जे व्हिजिट केले, ऑडिट केले, त्यांना आम्ही ट्रान्सपरंट पद्धतीने उत्तरं दिले आणि तर प्रूफ वगैरे जे सबमिट करायचं सगळे केले, तरी ते आता परत निदर्शनास येते की ते अजूनही पसरत चाललंय। म्हणून आम्ही ही एक पत्रकार परिषद बोलवली, जिथे की जे संभ्रम असतील, जे प्रश्न असतील, त्यांची आम्ही खुल्या रीतीने तुम्हाला उत्तरं देऊ शकतो आणि तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देऊ शकू, त्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स ठेवण्यात आलेली आहे। तर पहिले मी सुरू करण्याच्या वेळेस हे सांगू इच्छितो की लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी मागच्या 35 वर्षापासून महाराष्ट्रात कार्यरत आहे, तेही कोकणात म्हणजे महाडला। 1990 सालपासून आपण तिथे काम करतोय। तर तिथे आपल्या 2 साईट्स आहेत, तिसरी साईट आपण आता लोट्याला सुरू केलेली आणि चौथी दहेजला। तर ह्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स थ्रू आम्हाला देशाचं आणि प्रदेशाचं दोघांचंही आर्थिक दृष्ट्या आमचा सहभाग झाला आणि करायला मिळाला, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत। आणि यासोबतच कोकणवासियांबरोबर आमचं घट्ट नातं जुळलंय। महाडमध्ये त्याचं एक्झाम्पल आहे मागच्या 35 वर्षांचं, आणि आता ते लोट्यातही तसंच आम्ही करतोय। आणि लक्ष्मी कंपनी ही मल्टी प्रोडक्ट, मल्टी डिसिप्लिनरी, मल्टी साईट अशी ऑर्गनायझेशन आहे। तर PFAS हा एक भाग आहे, छोटा भाग आहे त्याचा, नवीन साईट आहे त्याच्यावर। आणि आमचा प्रामुख्याने EHS हा मोठा आधारस्तंभ आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे येथे सुरू असलेल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात मागील काही महिन्यांपासून चुकीची माहिती दिली जाते। त्याबाबत रत्नागिरी येथे एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी दीपक पाटील यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली आणि कंपनी पर्यावरणीय नियमांचे पालन करण्यात यशस्वी झाली असल्याचं सांगितलं। एन्व्हायरमेंट, हेल्थ अँड सेफ्टी, पर्यावरण, स्वास्थ्य आणि सुरक्षा हे नेहमीच आम्ही जोपासलेली आहे, त्याचे आमचं ट्रॅक रेकॉर्ड आहे। आमच्या डिझाईन पासून, कन्स्ट्रक्शन पासून तर जे पीपल मॅनेजमेंट आहे त्यांचं ट्रेनिंग आहे, प्रशिक्षण आहे, आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आम्ही प्रोव्हाइड करतो। आता याच्या पुढे साहेब तुम्हाला लोटे परशुराम MIDC येथील लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड या प्रकल्पाबाबत कंपनीने आपली भूमिका स्पष्ट केली। हा प्रकल्प सर्व पर्यावरणीय सुरक्षा आणि नियामक नियमांचे काटेकोरपणे पालन करत असल्याचं जाहीर केलं। रत्नागिरी येथे आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाच्या कार्यक्षमतेवर आणि सुरक्षिततेवर शिक्कामोर्तब केले। यावेळी माहिती देताना कंपनीचे उत्पादन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक पाटील म्हणाले, लोटे येथील प्रकल्प स्थापनेपासूनच सर्व आवश्यक वैधानिक परवानग्या घेऊन कार्यरत आहे। या प्रकल्पातून बाहेर पडणारे सांडपाणी किंवा प्रक्रिया, उत्सर्जन हे कोणत्याही प्रकारे पर्यावरणास हानी पोहोचवत नाही। प्रकल्पात अत्याधुनिक क्लोज लूप प्रणालीचा वापर केला जातो, ज्यामुळे हानिकारक घटक बाहेर पडण्याची शक्यता उरत नाही। तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उच्च क्षमतेची संयंत्रे कार्यान्वित असून प्रक्रिया केलेले पाणी आणि धोकादायक कचरा हा केवळ राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त केंद्रांकडेच विल्हेवाटीसाठी पाठवला जातो। कंपनीने आपल्या सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती देताना सांगितले की येथील सर्व प्रक्रिया डिजिटल ट्रेसेबिलिटी प्रणालीद्वारे नियंत्रित केल्या जातात। यामुळे कचरा व्यवस्थापनात पारदर्शकता येते। प्रकल्पातील फ्लोरिंग पासून ते सांडपाणी प्रक्रिया केंद्रापर्यंत सर्वच ठिकाणी उच्च दर्जाची मानके राखली गेली आहेत। विशेष म्हणजे या प्रकल्पात तयार होणारे फ्लोरिन युक्त आणि नॉन फ्लोरिन युक्त उत्पादने ही सध्याच्या आधुनिक जगासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत। सेमीकंडक्टर, संरक्षण क्षेत्र, इलेक्ट्रिक वाहने, वैद्यकीय उपकरणे आणि औषध निर्मिती अशा महत्त्वपूर्ण उद्योगांना लागणारा कच्चा माल या प्रकल्पातून पुरवला जातो। जागतिक स्तरावर फ्लोरिन रसायनशास्त्राचा वापर अत्यंत कडक नियमावलीत केला जातो आणि लक्ष्मी ऑर्गॅनिक देखील त्याच जागतिक मानांकनाचे पालन करत आहे, असं म्हणाले। मुळात आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हो तोच की जिथे जे काही प्रश्न असतील ज्याच्यात, कारण की आता भरपूर काही अस्पष्ट
जे प्रश्न अर्धवट प्रश्न सुद्धा विचारले जात आहेत आणि पसरत आहेत, त्यांना उत्तर कोणी देत नाहीयेत किंवा आम्ही देतोय ते पोहोचत नाहीत आतापर्यंत. ते पोहोचवण्याचा हा एक माध्यम आहे. तुम्ही आता साहेब बाबा आता स्वतः विषय घेत आहे, पण ते गेल्या महिन्या 2 महिन्यापासून उपोषण करतायत. पर्यावरणाचे रक्षण करतानाच देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नियामक संस्था आणि स्थानिक हितधारकांशी सतत संवाद साधून पारदर्शकता जपण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. या पत्रकार परिषदेला कंपनीचे उत्पादन विभागाचे अध्यक्ष राजेश नाईक आणि पर्यावरण आरोग्य सुरक्षा विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष उदय वेशमपायन हे देखील उपस्थित होते. कंपनीने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे लोटे येथील प्रकल्पाच्या पर्यावरणीय सुरक्षेबाबत असलेली अधिकृत स्थिती समोर आली आहे. आणि तुम्ही त्यांना कधी भेटलात काय, त्यांना समजून सांगितलात काय पाहिजे कंपनीचे पासून, ते तुम्ही आता प्रेस कॉन्फरन्स घेतायत, त्यांना कधी जाऊन भेटलात, तुम्हाला असं वाटलं का? साहेब, आंदोलन करण्याआधी आमच्याकडे ती टीम आली होती साईटवर. आम्ही साईटवर त्यांच्याशी मुलाखत घेतली. पूर्ण भूमिका की कसं आम्ही लक्ष्मीनी कसे ते ऍसेट्स घेतले, आम्ही काय करतोय, काय प्रोडक्ट बनवणार, त्यांचे ऍप्लिकेशन काय आहेत आणि कसे ते महत्वाचे आहेत आजच्या आपल्या देशासाठी, बरोबर, हे सगळं आमचं डिस्कशन झालेलं, त्यांना पटलेलं आणि त्यानंतर ते बाहेर जाऊन त्यांनी ते आंदोलन घोषित केलेलं. त्यानंतर सुद्धा त्यांचे काही प्रश्न होते ते आम्हाला पाठवले, आम्ही त्यांची उत्तरं दिली. तर ते सगळं जसं एक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन झाली पाहिजे ती झालेली आहे साहेब. त्यांचं समाधान करण्यास तुम्ही कमी पडले तुम्हाला असं वाटत नाही? कमी पडलो असं म्हणणं नाहीये, पण आम्ही त्यांचे सगळ्या प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे साहेब. उत्तर दिल्यानंतर त्यांचं एक समाधान व्हायला पाहिजे, पण त्यांनी शांत राहिले, पण तरी ते उपोषण चालू आहे. आता त्यांनी 6 एप्रिलला रत्नागिरी जिल्हा बंदचे हाक दिले म्हणून तुम्ही प्रेस घेतली, असं मला समजतंय. नेमकं काय? नाही साहेब, काय झालं, त्या 6 तारखेच्या मोर्चाचं आणि या प्रेस कॉन्फरन्सचा संबंध नाही, कारण की आम्ही हा प्रेस कॉन्फरन्स करण्याचा कधीपासून प्रयत्न करत होतो. पण ज्या वेगवेगळ्या व्हिजिट्स आणि ऑडिट ज्या चालू होत्या, आता त्यात भरपूर इन्फॉर्मेशन एक्सचेंज वगैरे चालू असतो, त्यात आमची सगळी टीम एंगेज होती. आता कुठे जाऊन एक वेळ मिळालाय की आता ना सगळे रिपोर्ट्स येण्याच्या मार्गावर आहेत आणि तर म्हटलं आता एक बरोबर वेळ आहे जिथे की आपण प्रश्नांचं उत्तर देऊ शकतो. त्यामध्ये ही पत्रकार परिषद घेतली का नाही? 4 महिन्यांपूर्वी प्रत्येकाच्या मोबाईलवर बनत नाहीत. PFAS प्रोडक्ट एक भाग आहे, बाकी नॉन PFAS ॲग्रोकेमिकल इंटरमिडिएट आहेत, सॉल्वंट्स आहेत, ग्रीन सॉल्वंट्स, राईट, त्याचे सुद्धा प्लांट आहेत, बरोबर. आणि फक्त मिटिनीच नाहीये त्या साईटवर, त्या आमच्या स्वतःचे डेव्हलप केलेले प्रोडक्ट्स आणि आमचे प्लांट सुद्धा आहेत. तर म्हणून तिथे PFAS आणि नॉन PFAS असे 2 भाग आहेत. जे PFAS इफ्लुएंट आहे ते MWML ला पाठवलं जात आहे, त्याचे सगळे पुरावे पण आहेत आणि ऑनलाईन सिस्टम मध्ये ते सगळं कॅप्चर्ड आहे. जे नॉन PFAS आहे, बायोडिग्रेडेबल आहे, त्याच्यासाठी आपल्याकडे इनहाऊस ETP आहे, जिथे ट्रीटमेंट करून जे MPCB चे मानक आहेत त्याला मीट केल्यानंतर ते CETP ला पाठवलं जातं, बरोबर. आता CETP ला पाठवण्याचं आता टँकर एक डायरेक्टली कनेक्शन लाईन असते जे MIDC ने दिली पाहिजे, त्याचं काम अजून बाकी आहे. म्हणून आम्हाला MPCB ने परवानगी दिलेली आहे थ्रू टँकर तिथे पाठवण्यासाठी. आणि तो टँकर इथून निघतो, तो तिथे गेल्यानंतर परत अनालिसिस होतं. जर ते सगळं ऑन स्पेक असेल, मानकांमध्ये असेल, तर तो अनलोड होतो. तर लक्ष्मी कंपनीबद्दल आपण थोडस माहिती जाणून घेऊया. जवळपास लक्ष्मीच्या 4 साईट आहेत भारतात, 3 महाराष्ट्रात, 2 महाडमध्ये, 1 लोट्यात, 1 गुजरातमध्ये दहेजमध्ये. आणि लक्ष्मी इसेन्शियल केमिकल्स आणि स्पेशालिटी केमिकल्स, इसेन्शियल्स म्हणजे जे रोज लागणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर प्रमाणात लागणाऱ्या गोष्टी, ज्यात भरपूर सॉल्वंट्स असतात, ऍसिटिक अॅनहायड्राइड आहे, असे केमिकल्स पण बनवतो. आणि दुसऱ्या बाजूला स्पेशालिटीज मध्ये की ज्यांना एक खूपच विशिष्ट असं त्याचा उपयोग असेल, त्याला म्हणतात स्पेशालिटीज, जे कस्टमर स्पेसिफिक असतं, कोणाला कसं लागणार आहे त्याप्रमाणे ते बनवून देणं. तर आपण ह्या दोघा याच्यात बिझनेस करतो. अराउंड $350 मिलियन बिझनेस रेव्हेन्यू आमचा आहे आणि जवळपास 650+ कस्टमर्स आहेत पूर्ण जगभरात आणि 50+ कंट्रीजला आम्ही सर्व्ह करतोय इंडियामधून. आणि आपण जी पॉवर यूज करतो त्यात ग्रीन पॉवर, सोलार, हायड्रो याचा 25% आपण वापर करतोय, जेणेकरून आपण पर्यावरणावर धोका. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा
तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।